नमस्कार शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यामध्ये आता रब्बी हंगामासाठी 2024 साठी पासून ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे DCS मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्यास सुरुवात होत आहे। या पीक पाहणीला ई पीक पाहणी असं म्हटलं जातं आणि ही लवकरच देखील सुरू होणार आहे। याच्यामध्ये आपल्याकडून जर चुकीची माहिती भरली गेली तर नेमकं काय करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघत जा। अजून लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर करायला तर मुळीच नका विसरत जा। जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, घंटीचं बटन देखील ऑन करा। तर पीक पाहणी दुरुस्तीबाबत कार्यपद्धती नमूद केल्या आहेत की काहीतरी त्याचे गाईडलाईन्स आहेत आणि त्या गाईडलाईन्स नेमका काय आहेत की कशा पद्धतीने आपल्याला ते करावं लागणार आहे। गाव नमुना 12 मध्ये जाहीर केलेल्या पीक पाहणी संदर्भात दुरुस्तीसाठी प्राप्त अर्ज हरकत या मंडळ अधिकारी किंवा संबंधित गावाला भेट देऊन योग्य ती चौकशी करून दुरुस्त करण्याबाबतची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयार करणे व सुस्थितीत ठेवणे हा नियम 1971 नियम 30 अनुसार खंड 4 मधील गाव नमुना 12 बाबत सूचना क्रमांक 2 नुसार करण्यात आलेल्या डिजिटल क्रॉप सर्वे DCS मध्ये केंद्राच्या निर्देशाप्रमाणे 100% नोंदणीचे फोटो घेणे आवश्यक असणार आहे। यानुसार पुढील सुधारित तरतुदी देखील सांगण्यात आलेल्या आहेत की ज्यामध्ये गाव नमुना 12 मध्ये पिके जाहीर केल्यानंतर बघा, जर पीक क्षेत्र जलसिंचनाचे साधन पड जमिनीमधील किंवा शेरासंदर्भातील माहिती गाव नमुना 12 स्तंभ 2 आणि 4 ते 11 चुकीची माहिती जाहीर झाल्याचे निदर्शनास आल्यास किंवा संबंधित खातेदाराचे अशी चूक दुरुस्त करण्यासाठी अर्ज दिल्यास किंवा अशाच चुकीबाबत कोणताही आक्षेप प्राप्त झाल्यास बघा, ज्या काही आक्षेप प्राप्त झाल्यास ग्राम महसूल अधिकारी हे अर्ज गावक जावक नोंदवहीमध्ये नोंदवून मंडळ अधिकारी यांच्याकडे अग्रेषित करावे लागणार आहे। त्यांना मंडळ अधिकारी यांची पीक दुरुस्ती आवश्यक असल्याची खात्री पटल्यास मंडळ अधिकारी स्थळ निरीक्षण व ऑनलाईन किंवा ऑफलाईन पंचनामा करतील। मोबाईल ॲपमध्ये सेव्ह केल्यानंतर लॉग इनने पीक दुरुस्ती करतील। सोबतच जमिनीची दुरुस्तीची देखील मागणी केलेली बाब पीक किंवा पडक्षेत्र असल्यास डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे सत्यापन सेव्ह आणि लॉग इन मधून फोटो काढून अपलोड करण्यात येईल। गोष्टी असणारे त्या या करण्यास दिनांक आणि नंतर कधीपासून कधीपर्यंत या सगळ्या गोष्टी तिथे मेन्शन करून तिथे दुरुस्ती होणार आहे। याप्रमाणे जाहीर केलेल्या चुकीच्या संबंधित खातेदाराने जर कोणत्याही शासकीय सहाय्यक योजनेचा लाभ घेतला असल्यास किंवा त्यासारखा पुराव्यास सिद्ध झाल्यास मंडळ अधिकारी या दुरुस्तीचे नाव संबंधित सहाय्यक यंत्रणेस तात्काळ कळवतील। अशा पद्धतीचे नियम याच्यामध्ये आहेत। तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत या जिल्हाधिकाऱ्याकडून तहसीलदारकडे पाठवण्यात येतात आणि तहसीलदारकडून त्या गोष्टींची चौकशी होऊन ह्या जी काही दुरुस्ती करायची ती दुरुस्ती होऊन जाते। त्यामुळे बहुतेकांच्या मनामध्ये असते की माझ्याकडून चुकीचा डाटा भरला गेला आहे तर माझा पीक विमा येईल का किंवा ई पीक पाहणीमध्ये जर असं झालं तर मला अनुदान मिळेल का, पैसे मिळतील का। सो काही घाबरायची गरज नाही। ज्या पद्धतीने आता सांगितले त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। सगळ्यात आधी लाईक करायचं आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।